नमस्कार. सायली मैनावतीला घेऊन अर्जुनच्या ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा मैनावतीचं लक्ष त्या बाईकडे जातं जिच्याजवळ लहानपणी तिने स्वतःच्या मुलीचा सौदा केलेला असतो. तिला बघून तर मैनावतीचे धाबेच दणाणतात. आता काय करावं तेच तिला कळत नसतं. ती खूपच घाबरलेली असते. त्यावेळेला लगेच अर्जुन बोलतो, बरं झालं तुम्ही इथे आलात ते. आता मला सांगा, ही समोर जी उभी आहे त्या बाईला तुम्ही ओळखता का? तेव्हा लगेच मोठ्यानी मैनावती बोलते, नाही, मी हिला कशी ओळखेन, कोण आहे ही? सायली, तू हिला ओळखतेस का? तेव्हा लगेच ती सौदा करणारी बाई मोठ्याने ओरडते, बावळट बाई, अगं तू आणि तुझा तो दारुडा नवरा, तुम्ही दोघंजणं आला होतात तुमच्या त्या लेकीचा सौदा करण्यासाठी. तुम्ही तिला माझ्याकडे दिलत. तेव्हा लगेच मैनावती बोलते, काही काय बोलतेस? उगाच कसलेही आरोप करू नकोस. तेव्हा लगेच ती बाई बोलते, मी कसलेही आरोप करते? अगं तू उलट नको ते बोलतेस. त्यावेळेला सायली बोलते, आई बस, काय चाललंय तुझं? आई तू कसं वागतेस माहिती आहे का तुला? मला खरंच तुझ्या या गोष्टींचा ना त्रास होतोय आता. अगं किती खोटं बोलणार आहेस अजून. अगं लहानपणी तू या बाईकडे मला विकलंस, लाज कशी वाटली नाही तुला? आणि आता तू माझ्या घरात येऊन मी तुझी मुलगी आहे म्हणून तिथे राहतेस. मग लहानपणीसुद्धा मी तुझी मुलगीच होते ना. मग तेव्हा तुझी दया कुठे गेली? बोल ना आई, बोल. त्यावेळेला मात्र मैनावती बोलते, सायली बाळा तू असं काय बोलतेस? अगं तू तुझ्या आईवरती आरोप करतेस, तुझ्या आईवरती. देवा, अरे हे काय होऊन बसलंय? अरे हे सर्व दाखवण्यापेक्षा माझे डोळे मिटवले असतेस तर बरं झालं असतं. तेव्हा सायली बोलते, बस झाली नाटकं आई, खरंच कंटाळा आला आता या नाटकांचा. काय करू मी तुझं मला कळतच नाही आहे. आई खरंच आता पुरे कर, कारण आता या गोष्टी आहेत ना खरंच माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यात. तेव्हा अर्जुन बोलतो, मिसेस सायली तुम्ही शांत व्हा. त्यावेळेला सायली बोलते, अर्जुन सर मी कशी शांत होऊ तुम्हीच सांगा. माझ्या आईचं काय चाललंय तेच मला कळत नाही. ती जे काही वागते ते तिचं चुकीचं आहे ते ती मान्यच करत नाही आणि परत वर जाप करून ती आपल्यालाच उलट उत्तर देते. खरंच कमाल आहे या बाईची. म्हणजे मला वाटलंसुद्धा नव्हतं एखादे आई वडील आपल्याच मुलीचा सौदा करतील, पण या माणसानी मात्र पैशासाठी मला विकलं. आणि आता जेव्हा त्यांना कळालं की मी श्रीमंत घरची सून आहे तेव्हा मात्र ते माझ्या घरी आलेत. अहो किती लाचार होणार आहात पैशासाठी अजून. तेव्हा लगेच मोठ्यानी मैनावती बोलते, बस झाला सायली, बस झालं, अति होतंय आता. सायली एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि या सर्व गोष्टींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. इकडे प्रियाच्या मनाची मात्र खूपच घालमेल झालेली असते. प्रिया खूपच घाबरलेली असते, तिला खूप भीती वाटत असते. त्यावेळेला अश्विन प्रियाला म्हणतो, काय झालंय? त्यावेळेला प्रिया म्हणते, काही नाही, मला खूप भीती वाटते. त्यावेळेला अश्विन बोलतो, अगं पण कसली भीती वाटते तुला ते तरी सांग. त्यावेळेला लगेच प्रिया बोलते, काही नाही अश्विन, कशाला उगाच तू विषय वाढवतोस. त्यावेळेला अश्विन बोलतो, मी विषय वाढवतोय? अगं पण मी काय केलंय असं की ज्याचा तुला त्रास होतोय? प्रिया खरं तर मला तुझंच वागणं कळत नाही आहे. तू काय वागतेस तेच मला समजत नाही. अगं काय एवढा स्वतःला त्रास करून घेतेस? तेव्हा लगेच प्रिया बोलते, अश्विन जरा गप्प बस ना, माझ्या डोक्याला आधीच खूप प्रॉब्लेम आहेत आणि आता परत तू अशी वागतेस. अश्विन प्लीज असं नको वागूस. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, अगं पण तू मला त्रासात दिसलीस म्हणून मी तुला विचारलं, पण तू तर मला उलटच उत्तर देतेस. अगं असं का वागतेस तू? तुला असं नाही का वाटत प्रिया तू अति करतेस? त्यावेळेला प्रिया म्हणते, अच्छा मी अति करते अश्विन. अश्विन नको ना तू माझ्या त्रासाचा एवढा विचार करूस. अरे तुझं तू बघ ना. तेव्हा मात्र अश्विन बोलतो, प्रिया काय चाललंय? खरं तर तन्वी तुझं काय चालू आहे ना तेच मला कळत नाही. जाऊ देत, बघ तुझं तूच बघ, काय करायचं आहे ते कर. तेव्हा मात्र तो खूपच चिडचिड करत असतो आणि शेवटी तो तिथून निघून गेलेला असतो. त्यावेळेला प्रिया म्हणते, काय चाललंय तुझं तन्वी? अगं तू त्याच्यावरती का चिडतीयेस? त्याच्यावरती चिडून काही उपयोग होणार आहे का? अगं तो बिचारा तुला इथे मनवायला आला होता. त्यावेळेला लगेच ती स्वतःशीच बोलते, पण आता माझी अजिबात इच्छा नाही आहे कुणाशी बोलायची.
आता मला खूपच भीती वाटते. असं वाटतंय की सगळं काही हातातून निसटत चाललंय. नाही, त्या सायलीला नक्की काय कळलं हे मला समजून घेतलंच पाहिजे. तर इकडे मैनावतीने ऑफिसमध्ये खूपच धिंगाणा घातलेला असतो. खूप मोठ्याने ती रडत असते. भोंगाच पसरलेला असतो. त्यावेळेला अर्जुन म्हणतो, हे बघा, तुम्ही जरा शांत होताय का? हे माझं ऑफिस आहे. इथे असा भोंगा नका ना पसरू. जरा शांत व्हा ना. तेव्हा लगेच मैनावती बोलते, जावई बापू, अहो तुम्ही सुद्धा या गोष्टींमध्ये सामील झालात. जावई बापू, आम्ही आलो होतो का तुमच्या इथे? तुम्ही आला होतात ना जावई बापू? खरं सांगायचं तर या मुलीने आल्यापासून कधीच आम्हाला जवळ आई वडील म्हणून घेतलं नाही. प्रत्येक वेळेला ही मुलगी काही ना काहीतरी शोधून काढतच असते. त्यापेक्षा आम्हाला जाऊ देत ना. आणि तसंही सायली, तू स्पष्टपणे सांग ना की तुम्ही इथे राहायचं नाही म्हणून. उगाच कशाला आकांतांडव करतेस? नाहीतरी तुला आम्ही त्या घरात नकोच आहोत. नाहीतरी तुला कसे सहन होतील ना तुझे गरीब आई वडील तुझ्या घरात. तेव्हा सायली बोलते, पुऱ्या अति होतंय आता. खरं सांगायचं तर माझ्या मनात सुद्धा असं काही नाही. तुम्ही जे काही वागताय ना तेच चुकीचं वागताय. आणि तुमच्या याच गोष्टींचा त्रास सगळ्यांना आम्हाला होतोय. पण तुम्हाला मात्र ते कळणारच नाही, कारण तुम्ही स्वतःचाच विचार करता. त्यावेळेला लगेच मैनावती बोलते, सायली पुरे, नशीब तुझे बाबा इथे नाही आहेत, नाहीतर त्यांच्या मनावरती किती आघात झाला असता. सायली, तू आता जे काही बोललीस ना ते खरंच टोचणारं होतं. बस झाला सायली, बस झालं, अति झालं आता. सायली, आता यापुढे आणखीन विषय ताणू नकोस. आणि बाळा, आम्हाला ना आता जाऊ देत. येता जाता जर का तू असेच पुरावे सादर करणार असशील तर आम्ही काय करायचं? त्यापेक्षा आम्ही इथून गेलेलंच बरं. जावई बापू, जातो आम्ही. उगाच नको त्या गोष्टीच नको ऐकायला. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, हे बघा, तुम्ही शांत जरा ऐकून घेताय का? उगाच कशाला गोष्टी ताणताय? आणि तसंही तुम्ही जरा शांत व्हा. अहो, त्यांच्या म्हणण्याचा उद्देश तरी समजून घ्या. तेव्हा लगेच मोठ्यानी मैनावती बोलते, काही समजून घ्यायचा नाही आहे म्हणण्याचा उद्देश. येता जाता आमच्यावरती आरोपच करते ना. कर म्हणावं किती आरोप करायचे ते. पण आता मात्र बस, आता विषयच नको. मला हा विषय तर वाढवायचाच नाही आहे. हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरंच होईल. आणि खरोखर सायली खूपच चिडलेली असते. सायली मैनावतीचा हात धरते आणि ऑफिसमधून बाहेर जोरात ढकलून देते. आणि मैनावतीला बोलते, तुला हेच पाहिजे ना? हे बघ, मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही माझे आई वडील नाही आहात. फक्त अर्जुन सरांनी तुम्हाला त्या घरात आणलं म्हणून मी सहन करत होते. पण तुमचं तर अतिच फावतंय. तुम्ही तर अतिच करताय असं तुम्हाला वाटतच नाही आहे. पण आता मात्र खूप झालं. खरंच आता सगळ्या गोष्टी अगदी विचाराच्या पलीकडे गेल्यात. आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगतेय की तुम्ही स्वतःहून माझ्या घरातून चालते पडा. आणि परत तुमचं तोंडसुद्धा दाखवू नका, निघा इथून. तेव्हा मात्र खूपच राग मैनावतीला आलेला असतो. त्यावेळेला मैनावती सायलीवर हात उचलायला जाणार तेवढ्यात अर्जुन मैनावतीचा हात धरतो आणि मैनावतीला जोरात ढकलून देत म्हणतो, तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची? त्यावेळेला लगेच मैनावती बोलते, जावई बापू, ती माझी सुद्धा मुलगीच आहे. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, हे अजून सिद्ध व्हायचं आहे. आणि आता तर मला सुद्धा खात्री पटली की तुम्ही सुद्धा माझ्या सायलीचे आई वडील नाही आहात. निघा इथून. तेव्हा मात्र मैनावतीची बोलतीच बंद होते. तिला काय बोलावं तेच कळत नाही. मैनावती चांगलीच हादरलेली असते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, आता तरी अर्जुन आणि सायली गोष्टीच्या मूळ गोष्टीपर्यंत पोचतील का? आणि खरोखर मैनावती आणि सदाशिव हे प्रियाचे आई वडील आहेत हे सत्य शोधून काढतील का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.